हॅलो दीपक भाऊ, हे लाडकी बहीण योजना जी आहे ना, हे एकदम चुकीची ठरली. त्याला लपून पैसे वाटताना आले म्हणून त्यांना योजनेचं नाव देऊन पैसे वाटलेले आहे. असंच झालं ते. ज्या लोकाले पैशाची गरज होती त्या लोकाले त्या पैशाचा काहीच फायदा झाला नाही. काही लोकांपर्यंत ते पैसे पोहोचले नाही. त्याचे काय प्रॉब्लेम असणार ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं जर दवाखान्यात फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्या असत्या, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे मशीन्स, कम्प्युटर, दवाखान्यातल्या फॅसिलिटी वाढवल्या असत्या तर त्याचा पुरेपूर चांगल्या लोकांना फायदा झाला असता आणि जास्तीत जास्त लोक त्याचा उपभोग घेऊ शकले असते. त्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरळीत चालली असती. पण याकडे लक्ष न देता त्यांनी आपला राजकारणाचा डाव साधून घेतला दीपक भाऊ, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून.